अयोध्येतील राम मंदिरामध्ये चोरीचा प्रकार जो घडला त्यानंतर उद्धव ठाकरे जे आहे ते राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खरं तर आंदोलन करत आहे। नागपुरात सुद्धा 18 जुलै रोजी जे आहे रामनगरातील राम मंदिरामध्ये जे रामरक्षापठण करणार आहे अशा पद्धतीची माहिती आता समोर येऊ लागली आहे। खरं तर काल संजय राऊत यांचा फोनसुद्धा नागपूरचे राम मंदिराचे अध्यक्ष जे आहे रवी वाघमारेजी यांना आला होता। आपल्यासोबत अध्यक्षच आहे रवी काका, काय सांगाल, काय माहिती आहे? संजय राऊतांचा फोन आला, काय बोलणं झालं तुमचं? आमच्याकडे अजून ऑफिशियल पत्र आलं नाही, पण काल संजय राऊतचा फोन होता आणि त्यांनी अत्यंत नम्रपणे म्हटलं, काकासाहेब आम्हाला सहकार्य करा। मी म्हटलं, बाबा तू राम भक्त आहे, मी राम भक्त आहे, तर आपल्याला रामरक्षा म्हणायकरता कोणाच्या परवानगीची काहीच गरज नाही आहे। तुम्ही इथे या, तुमच्या राजकारणाचे जोडे बाहेर काढा, पवित्र मनाने या, रामरक्षा म्हणा, तुमच्यासोबत आम्ही रामरक्षा म्हणू। आणि त्याच्यानंतर तुमचा जो प्रस्तावित आंदोलन किंवा बाकी कार्यक्रम असेल तो मंदिर परिसराबाहेर घ्या। त्याच्याकरता पोलीस प्रशासन या ज्या परवानग्या लागतील त्या घेऊन तुम्ही तो कार्यक्रम मंदिराच्या बाहेर घ्या। खरं तर त्यांनी तुम्हाला मूर्तीची सुद्धा मागणी केल्याची माहिती येत आहे। नाही त्यांनी कोणत्या मूर्ती? नाही, त्याच्यात काय आहे की 22 जुलैला देवेंद्र फडणवीसचा वाढदिवस आहे, तर त्याच्याकरता संदीप जोशी फडणवीस कुटुंबाचं जे आराध्य दैवत आहे, कुलदैवत नरसिंह, तर लक्ष्मी नरसिंह याग 56 कुंडी करणार आहे आणि त्याच्याकरता तो वेगवेगळ्या मूर्त्या आणतो। त्यात लक्ष्मीची आहे, नरसिंहाची आहे आणि आमच्या मंदिराच्या ज्या मूर्ती आहेत या शोभायात्रेकरताच आलेल्या मूर्ती आहेत। तर या त्यांनी आम्हाला द्या म्हटलं आहे आणि त्याचं त्यांनी व्यवस्थित पत्र दिलं आहे आणि आम्ही त्यांना आम्ही या मूर्ती ज्यांनी मागितल्या त्याला देतो, त्यांनी फक्त त्या घेऊन जाव्या आणि व्यवस्थित आणून द्याव्या, एवढीच अपेक्षा असते। खरं तर राजकीय कार्यक्रमाला तुम्ही मनाई केली आहे, म्हणजे रामरक्षापठण करण्यास काही मनाई केली नाही, पण किती लोकांची मर्यादा असावी? कारण शेवटी मंदिर आहे, कायदा सुव्यवस्था आहे, जागेची अडचण आहे। मंदिरात काल मी जे सांगितलं की इथे या मंदिरामध्ये जर 300-400 लोक बसू शकत असतील आणि 500 लोक आले तर चेंगराचेंगरी होईल आणि जे नियोजन आहे ते खराब होईल। त्याच्यामुळे आम्ही हे म्हणतो की इथे तुम्ही जेवढे लोक बसू शकतात तेवढे या, आनंदाने रामरक्षा म्हणा आणि मग तुमचा जो बाहेर कार्यक्रम असेल तो बाहेर तुम्ही घ्या, त्याला काहीच हे नाही, किती लोक येऊ शकतील। खरं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मंदिराची अतिशय जवळीक आहे, प्रत्येक शोभायात्रेमध्ये हे मंदिर त्यामुळेच निवडलं गेलं अशी चर्चा आहे। नाही, चर्चा तर असू शकते, पण माझ्या मते असं आहे की गंगाधर फडणवीस जे आमचे मित्र होते ते इथे यायचे, त्यांच्यासोबत लहान देवेनी यायचा, त्याच्यानंतर आमचे जे 600 आजू सदस्य त्यातला तो एक आहे आणि तो आमच्या रामनगरचा पहिला नगरसेवक आहे। त्याचं या मंदिराशी नातं जुळलेलं आहे, त्याच्यामुळे तो इथे येतो। हे मंदिर त्याचं आहे असं काहीही नाही आहे, हे कोणत्याच पक्षाचं नाही आहे। कारण इथे जेव्हा शोभायात्रा होते तेव्हा तुम्ही गंमत पाहाल की अनीस अहमदही आम्हाला मदत करतो, प्रकाश गजभिये करतो, विकास ठाकरे असतो, विलास मुत्तेमवार असो, सगळ्या पक्षांचे लोक येतात, कारण राम हा सर्व धर्म पक्ष पंथ याच्या वर आहे असं आमचं मत आहे। खरं तर यापूर्वी भाजपला तुम्ही बाहेरच कार्यक्रम करायला होता, मंदिरात कुठलीच परवानगी? अयोध्येतील मंदिराचा वर्षपूर्ती कार्यक्रम झाला तो आम्ही मंदिरात धार्मिक पद्धतीने केला, कारण ती फार मोठी गोष्ट होती। 500 वर्षानंतर तिथे मंदिर निर्माण होतं याचा आम्हाला सगळ्यांना आनंद होता, तो आम्ही धार्मिक पद्धतीने मंदिरात केला। पण तेव्हा उपमुख्यमंत्री होते देवेंद्रजी, त्यांनी भाजपचा जो इव्हेंट असतो तो घेतला, तर तो त्यांनी रस्त्यावर घेतला, कारण त्यांना मंदिरात पक्षाचा कोणताच कार्यक्रम आम्ही घेऊ देत नाही। खरं तर उद्धव ठाकरे यांना आपण तीच अट घातलेली आहे आणि तेच सांगितलेलं आहे, कोणत्याही पक्षाचे झेंडे मंदिरात नको, ही आमची नेहमीच अट राहते। खरं तर या ठिकाणी बाजूला पण एक मैदान आहे, ते मैदान मला वाटतं NITचं आहे, त्या अनुषंगाने तिथे पण काही कार्यक्रम होणार आहे, त्याबद्दल? NITचा जो कार्यक्रम 22 जुलैचा आहे, संदीप जोशी घेतो आहे देवेंद्रजींच्या वाढदिवसाचा, तर ते ग्राउंड NITचं असल्यामुळे ते भाड्याने कोणाला देतात याचा आमच्याशी काही संबंध नसतो आणि ते त्यांचं ग्राउंड, त्यांनी ते कोणाला द्यावं हा त्यांचा प्रश्न आहे। नक्कीच खरं तर राम मंदिर हे सगळ्यांसाठी खुलं आहे, ते कोणा पक्षाचं नाही, त्यामुळे मंदिरात किंवा रामाचे भक्त म्हणून यायचं असेल तर सगळ्यांसाठी दारं खुली आहे। फक्त आपले राजकीय जोडे, चपला किंवा जे काही झेंडे असतील ते बाहेर ठेवावे आणि रामरक्षा पठण करावं, आम्ही तुमच्यासोबत पठण करू, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष जे आहे रवी वाघमारे यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितली आहे। व्हिडिओ सर्वबोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर।